नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? मस्तच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ पहा. हे बघा, इथं मस्त अशी मी कारली घेतल्यात पहा 2. चला आता ही मैत्रिणींनो, आपण कारली अशी व्यवस्थित अगदी चिरून घेऊया. आणि खरंच कारली खूपच चविष्ट अशी ही भाजी होती ह्या कारल्याची. आणि अजिबात कडू कशीच होणार नाही मैत्रिणींनो. पाहू शकता, मी दरवेळेस तुम्हाला कारल्याची भाजी दाखवते, पण खरंच ही कारल्याची भाजी आपण जशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवू तेवढी भारी लागते. आणि कारलं हे अजिबात कडू लागत नाही पहा. आता इथं मी या कारल्याच्या अशा खापा करून ह्या बिया काढून घेते, कारण की बिया खूप कडक आहे. संपूर्ण दोन्ही कारल्याच्या पहा आपण बिया काढून. आणि कारली शक्यतो थोडीशी निबर, आणि खरंच निबर कारली खूप छान लागतात खायला. चवही त्यांची खूप अप्रतिम लागते. हे बघा, याचे अशा मध्ये पिवळे लाल बी झालेत, हे सुद्धा काढून घेते. म्हणजे लाल बी झाले तरी कारलं काय वाया जात नाही, खायला खूपच छान टेस्टी असं हे कारलं होणार आहे बघा. चला मग ह्या कारल्याची आपण अगदीच मस्त अशी रेसिपी अगदी झटपट तयार होणारी बनवूया. कारलं हे शरीराला खूपच चांगलं असतं. कारल्याने आपल्याला अगदीच कारलं जर खाल्लं तर कधीच पित्त वगैरे होत नाही आहे. त्याच्यामुळं नेहमी मैत्रिणींनो, कारलं खावा, शरीरातला कडवटपणा अक्षरशः निघून जातो. गुणकार्य म्हणतात ना, असं हे कारलं आहे, खूप गुणकार्य आहे. आता ह्याचे अगदी छोटे छोटे असे कट मारून घेऊ पहा. अगदीच झटपट अशी मस्त कारल्याची आपल्याला भाजी करायची, ही अगदीच सगळ्यांना आवडेल. हे बघा, अशा पद्धतीने मी चिरून घेतलेले आहेत मैत्रिणी, पाहू शकता. चला आता इथे एक टॅमॅटो, एक कांदा, तो सुद्धा चिरून घेऊ. पुन्हा आपण लसूणही घेतला आहे, तो सुद्धा टेचून घेतलेला आहे. कांदा मी अक्षरशः उभा चिरला आहे, जरा काहीतरी वेगळं. आता इथं पुन्हा ही कारली मी घेते. कारल्याला आता आपल्याला धुवून घ्यायचे स्वच्छ पहा. इथं मी मीठ टाकलं आहे कारल्यामध्ये, आणि हळदसुद्धा टाकली पहा. आता हे पूर्ण असं मीठ आणि हळदीने चोळून आपल्याला धुवायचं आहे बरं का मैत्रिणी. पहा, अजिबात तुमचं कारलं कसंच कडू लागणार नाही, अक्षरशः बटाट्यासारखंच हे कारलं लागणार, एवढं भारी लागतं कारल्याची भाजी. चला आता पूर्ण हे चोळून घेतले, आता मस्त असं धुवून घेऊया पहा. चला 2-3 वेळा आपण धुवून घेऊया, हे पाणी ओतून घेऊया. अगदी साफ केलेलं आहे, पाहू शकता. आणि पुन्हा मी कारलं हे पाण्यात ठेवलं आहे. इकडं गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये टाकणारे मी तेल पहा. तेल अगदी चांगल्या पद्धतीने हे तापून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर जिरी मोहरी तेलामध्ये टाकायची. छानच अगदी जिरी मोहरी तडतडलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता, मस्त अशी तडतडलेली आहे. त्याच्यानंतर टेचलेला लसूणसुद्धा आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे. लसूण कधी बी टेचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर द्यायचा कांदा टाकून पहा. आज कांदा मी उभा चिरलेला आहे, आडवा नाही चिरला आहे. कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे बघा. आता मस्त कलर येतोपर्यंत कांदा परतायचा आहे. हे बघा, अक्षरशः कांदा हा पूर्ण असा मोकळा होतो पहा. आणि खरंच असा कधीतरी वेगळी भाजी मैत्रिणो, मी आता तुम्हाला एक दिवस पूर्ण असं खारं कारलं दाखवणार आहे. आपण एकदा करूया असं खारं कारलं, ते बी खूप छान लागतं. आणि हे आज काय एवढं कारलं मी तिखट करणार नाही आहे, फक्त साधारण असे आपण याच्यात मसाले टाकणार आहे बरं का. आता अगदीच चांगल्या पद्धतीने हे टॅमॅटो कांदा अगदी सॉफ्ट होत चालला आहे, पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल. आणि ज्यावेळेस मी हलवते, टॅमॅटो ज्यावेळेस मऊ होतो तो सुद्धा असा दाबून घेणार आहे, की नंतर तुम्हाला त्याच्यात टॅमॅटो कसाच दिसणार नाही आहे मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अगदी छान रंग आला आहे, मस्त झालेले आहेत पहा. अशा पद्धतीने आपल्याला हे दाबून घ्यायचे पहा. असं ज्या भांड्याने आपण हलवतो त्यानेच मी असं दाबून घेते, पाहू शकता. अगदी छान पद्धतीने असं हे दाबून घ्यायचे मैत्रिणो पहा. त्याच्यानंतर टाकायची आपल्याला थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर टाकायची मैत्रिणो. त्याच्यात थोडासा मटण मसालासुद्धा टाकायचा आहे, आणि थोडंसं तिखट मसाला असा आपण त्याच्यात टाकणार आहे पहा. जास्त याच्या विराईत काही टाकणार नाही आहे, जास्त तिखटही नाही करायचं. जेवढं कमी तिखट कारलं असेल तेवढं खायला खूप छान लागतं, आणि चव बी खूप अप्रतिम लागते. बघा, छान मसाले परतलेत.
त्याच्यानंतर आपण त्याच्यात देऊया कारले टाकून. हे बघा आता संपूर्ण कारली मी अक्षरशः धुवून टाकलेली पाहू शकता. कारलं अगदी मस्त असं हलवून घेऊया पहा. जेवढं परतता येईल तेवढं परता कारलं. आणि शिजायला बी त्याला काही टाईम लागत नाही. चवीपुरतं मीठही टाकून घ्या मैत्रिणं. कारल्याची भाजी एकदा नक्की करून पहा अशी माझ्या पद्धतीने. खरंच खूप छान लागते, खायला बी खूप टेस्टी लागते पहा. कधीतरी वेगळं कारलं म्हणलं ना की असं बनवायचं आणि मस्तपैकी खायचं पहा. आणि गरम गरम कारल्याची भाजी आणि बाजरीची भाकर किंवा शाळूची खरंच खूप छान लागते. इथं थोडासा आपण 1 चमच्याचं माप शेंगदाण्याचा कूटही टाकूया पहा. जास्त काही टाकणार नाही. हे बघा अगदीच थोडासा टाकणार आहे. चला आता संपूर्ण भाजी तर हलून झालेली आहे. आपण आता त्याच्यात अगदीच कपभर पाणी वतायचं. जास्त वतायचं नाही आहे आपल्याला, कारण की आपली भाजी मस्त अशी शिजली पाहिजे पहा. हे बघा एवढ्या पाण्यात आपली भाजी तयार झाली पाहिजे. चला झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनी पुन्हा पाहूया. अजूनही थोडी बाकी आहे आणि भाजीतही थोडंसं पाणी आहे. पुन्हा एकदा भाजी आपण खालवर करूया मैत्रिणींनो. भाजी ही चेक करायच लागते आपल्याला की पुन्हा आपण झाकण ठेवूया पहा. 2-3 मिनिटांनी पुन्हा आपल्याला भाजी पाहायची आपली तयार झालेली पहा. अक्षरशः मस्त असं तेल सुटतं पहा भाजी तयार झाली की. हे बघा तुम्हाला दिसतच असेल. मैत्रिणींनो तुम्हाला आजची ही कारल्याची भाजी कशी वाटली नक्कीच सांगा. रेसिपी जर आवडली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही सांगा मला. मैत्रिणींनो वाटते का नाही छान भाजी? पहा काय सुंदर भाजी झाली आपली कारल्याची. तुम्हाला जर भाजी आवडली असेल तर तुम्ही कुठून बोलता नक्कीच मला सांगा कशी वाटली. आणि अशी कारल्याची भाजी करत जा, शरीरासाठी खात जा, खूप छान असते. सर्व रोगराई म्हणतात ना जाती कारल्याच्या भाजीनी. कारल्याची भाजी खावी करून पहा. छान भाजी झाली मैत्रिणींनो. पहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपण उद्या भेटूया मैत्रिणींनो. बाय.